आयाने दूधना प्रमाण वाढवानी शारीरिक पद्धत हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय विषय म आपू बऱ्याच शारीरिक पद्धत वापरीसन थानातला दूधना प्रमाण कशाक वाढवाना हाय समजी घेऊ. आधी आपू कांगारू आयासारखा काळजी घेवाना कशा आठवून सुरुवात करू. हाय पद्धत म होईल तेवढे येळ पवत आयानी जवळ पोषाना राहना गरज ना ध्यानमा ठेवा कांगारू आयासारखी काळजी घेवानी प्रक्रिया तेच मालिकाने दुसरे विषय मध्ये स्पष्ट करेल पुढं आपू दूध निघानी प्रक्रिया कवा थानातला दूध काढाना एवात बदल कशा काय कराना हाय शिकू. तेने आधी आपाला ऑक्सिटोसिन काय हाय माहित पाहिजे. ऑक्सिटोसिन हा एक हार्मोन जो दूध निघाणे प्रक्रियाला प्रोत्साहित कर जेणेमुळं पोषाबद्दल विचार करल्यावर दूध बाहेर निघ. म्हणूनच दूध बाहेर निघासाठी सगळ्यात आधी आयानी आराम करवा अन मागून तिने शांत पोषाकडं हेरवा. ती तिने पोषाना कपडा धवल्यावर कपडाचा वास घेऊ शक अन मस्त गाणं ऐकू शक. दूध बाहेर पडासाठी वेगळी पद्धत जेणेमुळं मदत होईल ती गरम पाणीना शक घेणा. पाटणे वरले बाजूला अन थानावर मालिश करवा. आता आपू गरम पाणीना शक कशा घेवाना ती हेरू. आयाने गरम पाणी कन आंघोळ करवा कवा तिने स्थानावर गरम कपडा ठेववा. हाय दोघं पद्धतना वापर थानातला दूध पसराला मदत करील अन दूध बाहेर निघील. पुढं आपू मालिश बदल शिकू. पाटणे वरले बाजूला अन मानवर मालिश करल्यावर दूध मोकळा निघाला मदत कर. कारण पाटणीवरली बाजूनी अन थानानी नस एकच राहा. दूध पाजाने आधी थानावर मालिश केल्यामुळं दूधनी नस मोकळी हो. तेनेमुळं दूध मोकळा निघ अन थाना पुरा रिकामा हो. दूधने प्रमाण म वाढ हो. दूधना प्रमाण वाढासाठी अजून एक पद्धत म्हणजे पोशाला थाना नीट धराला लावाना. आता कशा कराना ती हेरू. पोशाने वरले होटवर चुनी घसा. येणेमुळं पोशाना तोंड मोठा उघडाला अन नीट धराला मदत होईल अन पोशाला पोटभर दूध मिळेल. दूध पाजताना खात्री करा आयानी पोशाने पुरे अंगला आधार देवा. आयाना पोट पोशाने पोटला लागाला पाहिजे. पोशाना डोका मान अन आंग कव्हाबी एक सरळ रेषेम पाहिजे. पोशाना नाक आयाने चुनीने रेशम पाहिजे. पोशाने हानवटी पुढं आणवा अन आयाने थानाम लोटवा. खाल्ला ओठ बाहेरली बाजूला वाळेल ध्यानमा करा पोशा थाना धरताना येरोलाना खाल्ला भाग जास्त तोंडमा घेईल तेनेमुळं येरोलाना खाल्ले भाग पेक्षा वरला भाग पक्का दिस. ध्यानमा ठेवा येरोला हाव चुनी जवळला काळा भाग पुढं आपू आजू एक आंगणी पद्धत हेरू जेव्हा थानावर हळूच दाबाना अशा करताना दूध पाजाने तव थानाला धरी हळूच दाबवा. दूधने ग्रंथीवर हळूच दाबल्यावर जास्त दूध बाहेर निघाला मदत होईल. येणेमुळं पोशाने प्रत्येक चुकामुळे दूध बाहेर पडाला मदत मिळ. थानावर हळूच दाब देवाना तेच मालिकेने दुसरे विषय म स्पष्ट करेल एक मजानी गोष्ट अशी खरी रातने येळेला दूध पाजाना महत्वना आपण समजाना थानातले दूध रातने येळेला पोलेक्टिन हार्मोनसी संख्या पक्की राहा. जेव्हा रातला पोशा पक्का दूध पे तेनेमुळं थानातला दूधना प्रमाण सुधर जी पोशाने वाढला मदत कर. दूधना प्रमाण वाढा करता अजून एक महत्वना पर्याय सारखा सारखा दूध पाजना. पोशाला किमान 24 तास 10-12 येळा दूध पाजायला पाहिजे आणि रातला 2-3 येळा पोशाला दूध पाजना महत्वना पोशाला उपाशी ठेवाना नाही. पोशा हातपाय हलवायला लागना समजाना त्याला भूक लागणी. पोशाने गालला टच होईल कोणती भी वस्तूकडं तेना तोंड वळ अन तो तेना तोंड उघड. ध्यानमा ठेवा पोशाना रडना हाव शेवटना लक्षण म्हणूनच पोशाला पटकन भूक लागणी अशा समजीसन दूध पाजवा. तशाच मांगला दूध काढी टाकाना महत्वना मांगला दूध हाव थानाने मांगले भाग जमा रहा. हाय चरबीनी तयार हो ती जाडा रहा. म्हणूनच आयाने हाय हेरी घेवा तिने एक थानातला पुरा दूध पाजा मग दुसरा थाना देवा.
आता आपू पोशाला दूध पाजल्यावर थानातून दूध निपळी काढाना येणे बद्दल चर्चा करू. हाय पद्धत मग आयानी तिन्ही झातकन दूध निपळी टाकवा. अशा करासाठी आयाने थानाजवळ काळे भागने काठवर अन थानाने कातडीवर तिन्हा बोटा अन अंगठा ठेव. तेने नंतर थानाजवळला काळा भाग हळूच शातीने मधले बाजूला दाबाला पाहिजे. दाबाना अन सोडाना. पोशाना चुकी व्हायल्यावर बी हाय करायला पाहिजे. आयाने 2 येळा पाजाने तव दूध काढी टाकायला पाहिजे. सारखा सारखा दूध काढी टाकल्यावर दूधना परमान सुधर. कधी बी ध्यानमा ठेवा चुकणी अन बाहेरले दूधना वापर टाळा. तेनेमुळं आयाना दूध कमी पड. गायना दूध कवा, बकरीना दूध कवा, पावडरना दूध पाजाना टाळा. चुनी कवाच टाळा कारण तेनेमुळं पोशाला चुनीमधी गोंधळ हो. ध्यानमा ठेवा जवा बी पोशा पहिले येळेला भुकना लक्षण देईल तवा पोशाला दूध पाजवा. आरोग्य कार्यकर्त्यांनी आयाला योग्य कार्यपद्धतीबद्दल समजविसन तिना आत्मविश्वास वाढवाना. पोशाना वजन रोज 25 ते 30 ग्रॅम वाढी रायना येणे खात्री करासाठी रोज वजन तपासावा. आपू आयाने दूधना प्रमाण वाढवानी शारीरिक पद्धत हाय विषयने शेवटनी टप्पामा उनाव. आवाज मंदा कवरनी दिયેલ सहभागसाठी धन्यवाद.